गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECIमध्ये आता आज पुढचे 4 दिले बेटा. ठीक आहे, मग ह्या टाईपचे नंतर संपतील आणि पुढचा कन्सेप्ट माझा चालू होऊन जाईल. तो की असेल रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. कुठला बेटा? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे, ओके. आता आजचे शेवटचे 4 त्याच्यात 3 गणित मी सोडून एक गणित पुन्हा होमवर्कला देईल बेटा. ठीक आहे, चल. इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन देतोय, कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. केलाय बेटा? ओके. काय म्हणते बेटा संवाचा? अ कॉइल ऑफ रेजिस्टन्सची किंमत किती आहे? 10 ओहम. पुढे अँड इंडक्टन्सची किंमत 0.12733. काय बेटा? ही पूर्ण किंमत घ्या, अर्धवट किंमत घेऊ नका. दिस कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची पण किंमत दिलेली किती बेटा? 230 मायक्रोफॅरेड. कन्वर्जन किती? 230 त्याला गुणिले 10⁻⁻6 फॅरेड. पुढे अक्रॉस द सोर्स ऑफ सप्लाय व्होल्टेजची किंमत किती बेटा? 230 व्होल्ट. फाईन. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पण दिली. किती फ्रिक्वेन्सीची किंमत? 50 हर्ट्ज. फाईन काय म्हणते? सगळ्यात पहिले एक्सएलची किंमत सांग. पुढे एक्ससीची किंमत सांग. पुढे व्होल्टेज अक्रॉस कॉइल म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे VC ची किंमत सांग. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो? कॉस ऑफ फाय ची किंमत सांग. ओके. पुढे Z ची किंमत सांग. ओके. पुढे करंटची किंमत सांग. ओके. त्याच्यानंतर अँगल ऑफ फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन व्होल्टेज अँड करंट म्हणजे फाय ची किंमत सांग. बऱ्याच किमती मला ह्या गणितामध्ये विचारलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. आता सगळ्यात पहिले जर मला इथे त्यांनी एक्सेल आणि एक्ससी विचारतो, एक्सेल काढता येईल बेटा. एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो? ओमेगा एल. चलो मग आता सगळ्यात पहिले एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला? ओमेगा एल विच इज इक्वल टू 2 पाय एफ इंटू द एल विच इज इक्वल टू 2 पाय इंटू द एफ. एफ ची किंमत किती बेटा? 50 इंटू द एल. एल ची किंमत किती आहे? 0.12733. चलो एक्सेल ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. एक्सेल ची किंमत भेटेल 2 पाय इंटू 50 इंटू 0.12733. किती आलं बेटा? 40 म्हणजेच किती आलं बेटा? 40 काही ओहम. ही कोणाची किंमत झाली? एक्सेल. पुढे काय करणार आता? एक्ससी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. एक्ससी इज इक्वल टू किती असतो? 1/ओमेगा सी विच इज इक्वल टू 1/2 पाय एफ सी विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू द एफ. एफ ची किंमत 50 इंटू कॅपॅसिटर दिलेला आहे 230 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये काढा बघ किंमत 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 230 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 13.83 काय इथे? ओहम. ही कोणाची किंमत आली? एक्ससी ची. बरं, मला व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर सगळ्यांना माहिती आहे. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टरचा फॉर्म्युला VL इज इक्वल टू किती असतो? I इंटू द एक्सेल. मग I लागेल. मग I साठी फॉर्म्युला I इज इक्वल टू V/Z. मग Z लागेल. मग Z काढण्यासाठी H पुन्हा एक्सेल इज ग्रेटर दॅन XC. येस ऑर नो? मग Z इज इक्वल टू किती बेटा? √R चा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. मग पुन्हा इथे Z इज इक्वल टू अंडररूटच्या आतमध्ये R ची किंमत किती बेटा? 10 चा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस XC. एक्सेल 40 मायनस किती बेटा? 13.83. 40 मायनस 13.83 त्याचा काय? स्क्वेअर. ओके. आता पुढे पुन्हा अंडररूट ऑफ इथे 10 जसाच्या तसा प्लस कॅल्क्युलेशन्स करा. 40 मायनस 13.83 किती आलं बेटा? 26.17 त्याचा काय झाला? स्क्वेअर. चलो हे घेताना कशाच्या आतमध्ये? ब्रॅकेटच्या आतमध्ये Z ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. अंडररूट टाकून ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 चा स्क्वेअर प्लस 26.17 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 28.01 काय इथे? ओहम. ही कोणाची किंमत आली? Z ची. कोणाची किंमत आली बेटा? Z भेटला. ओके. आता एक्सेल भेटला, XC भेटला, Z भेटला. का I काढता येईल? कॅपिटल I इज इक्वल टू किती असतो? V/Z
व्होल्टेजची किंमत किती आहे मला 230, त्याला डिवायडेड बाय झेड, झेडची किंमत 28.01, कॅपिटल आय ची किंमत भेटेल बेटा. कॅल्क्युलेशन करा 230 त्याला डिवायडेड बाय 28.01 किती आलं 8.21 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली करंटची. कोणाची किंमत आली बच्चा लोक करंट. आय पण भेटला. आता पुढे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज इक्वल टू आय इंटू द एक्सएल. येस आय ची किंमत 8.21 त्याला गुणिले एक्सएल. एक्सएल काढलेला आहे किती बेटा 40. चलो कॅल्क्युलेशन्स करा. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर भेटेल 8.21 त्याला गुणिले 40 किती आलं बेटा 328.4 काय व्होल्ट. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर भेटलं. आता काय करायचं आहे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर पण विचारतोय व्हीसी पण विचारतोय राईट. मग व्हीसी इज इक्वल टू आय त्याला गुणिले एक्ससी विच इज इक्वल टू आय ची किंमत पुन्हा 8.21 इंटू द एक्ससी. एक्ससी ची किंमत आपण काढली किती बेटा 13.83. कॅल्क्युलेशन्स करा. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर 8.21 इंटू 13.83 किती आलं 113.54 काय इथे व्होल्ट. ही कुठली किंमत झाली व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. व्हीसी पण भेटला. आता पॉवर फॅक्टर काढायचा. पॉवर फॅक्टर फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू किती असतो कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतो आर अपॉन झेड विच इज इक्वल टू रेजिस्टरची किंमत 10 आहे राईट. आणि झेड तर आपण काढलेला आहे 28.01. चलो पॉवर फॅक्टर किंमत काढा. पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 28.01 किती आलं 0.3570. ही कोणाची किंमत झाली पॉवर फॅक्टरची. ही कोणाची किंमत झाली बेटा पॉवर फॅक्टर. पुढे झेड ऑलरेडी काढलेला आहे. आय ऑलरेडी काढलेला आहे. पुढे काय लागते फाय. मग फाय काढायचा असेल ॲज कॉस ऑफ फाय इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.3570 किंमत आहे बेटा. मग फाय इज इक्वल टू किती कॉस इनवर्स ऑफ 0.3570. चलो फायची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. कॉस इनवर्स कशाचा 0.3570 किती आलं 69.08 काय आलं बेटा डिग्री. ही कोणाची किंमत आली फायची. कोणाची किंमत आली बच्चा लोक फाय. गणित कळालं ओके. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे पटापट. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुन्हा पुढचं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येत असेल. कॉपी करून घ्यायचं आहे. रेजिस्टन्स ऑफ. आता रेजिस्टन्सची किंमत किती झाली बेटा 100 ओम. ठीक आहे रेजिस्टन्सची किंमत किती आहे 100 ओम. पुढे काय म्हणतोय इंडक्टन्सची पण किंमत दिली किती 0.2 हेनरी. त्याच्यानंतर अँड कॅपॅसिटन्सची पण किंमत दिली किती बेटा 150 मायक्रोफॅरड. कन्व्हर्शन किती 150 इंटू 10⁻⁻6 काय फॅरेड. पुढे आर कनेक्टेड इन अ सिरीज अक्रॉस व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत किती आहे 230 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती बेटा 230 व्होल्ट. फ्रिक्वेन्सीची किंमत दिली मला 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 50 हर्ट्ज. एसी सप्लाय. कॅल्क्युलेट द करंट ड्रॉन बाय द सर्किट. करंटची किंमत सांगायची आहे ओके. पॉवर फॅक्टर पण सांगायचा आहे ओके. पुढे काय विचारतोय करंट ड्रॉन बाय द सर्किट पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट इट्स नेचर. ठीक आहे. आणि पॉवर कंझ्युम पण सांगायचं आहे. ठीक आहे. बरं आता इथे सगळ्यात पहिले आय काढायचा आहे. आय काढायचं म्हटलं तर व्ही अपॉन झेड काढायचं म्हटलं तर एक्सेल एक्सी दोघं लागेल. मग पुन्हा आता कशाच्या मागे बेटा सगळ्यात पहिले एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती येईल ओमेगा आहे विच इज इक्वल टू 2 एफ इंटू द एल विच इज इक्वल टू 2 इंटू द एफ ची किंमत 50 इंटू द एल ची किंमत किती बेटा 0.2. चलो एक्सेलची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 2 इंटू 50 2 इंटू द 50 इंटू द 0.2 किती आलं 62.83 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली एक्सेल. आता काय काढणार एक्सीचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे पुन्हा. एक्सीचा फॉर्म्युला किती बेटा एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी
विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय FC विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय F ची किंमत 50 इंटू द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची किंमत किती आली 150 इंटू 10 raised to power minus 6. ओके ब्रॅकेट कंप्लीट. XC ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 150 इंटू 10 raised to power minus 6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 21.22 काय लिहिते ओहम. मग आता झेड काढण्यासाठी कुठली किंमत जास्त आहे एक्सेलची किंमत जास्त आहे एक्सची किंमत कमी आहे. मग ॲज एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी ॲज एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी देयरफॉर झेड इज इक्वल टू किती बेटा अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 100चा स्क्वेअर प्लस एक्सेलची किंमत किती आली बेटा 62.83 मायनस 21.22 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ किती लिहिते 100चा स्क्वेअर प्लस 62.83 मायनस 21.22 किती आलं 41.61 त्याचा काय झाला स्क्वेअर. चलो मग झेडची किंमत कॅल्क्युलेशन्स करा अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 100चा स्क्वेअर प्लस 41.61 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट 108.31 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा झेड भेटला. ओके पुढे मग आता करंट काढायचा आहे आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो आय इज इक्वल टू किती येतो व्ही अपॉन झेड. येस आय इज इक्वल टू किती असतो व्ही अपॉन झेड. मग व्होल्टेजची किंमत किती बेटा 230 त्याला डिवायडेड बाय झेड आत्ताच काढला 108.31. चलो आयची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 230 त्याला डिवायडेड बाय 108.31. चलो किती आलं 2.12 आणि 3 काय इथे एम्पियर. कुणाची किंमत आली करंटची. कुणाची किंमत आली करंट भेटला. पुढे काय करायचंय पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा कॉस ऑफ फाय म्हणजेच किती असतो कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं आर अपॉन झेड विच इज इक्वल टू रेजिस्टरची किंमत 100 त्याला डिवायडेड बाय झेड 108.31. चलो पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेशन्स करा 100 डिवायडेड बाय 108.31 किती आलं 0.923. ठीक आहे ही कुठली किंमत झाली पॉवर फॅक्टर पण भेटला. पुढे काय आता पॉवरचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. पॉवरचा फॉर्म्युला V इंटू द आय इंटू द कॉस ऑफ फाय. ठीक आहे व्होल्टेजची किंमत किती आहे 230. ओके करंटची किंमत आत्ताच काढली 2.123 कॉस ऑफ फाय पण आत्ताच काढला 0.923. चल पॉवरची किंमत भेटेल 230 त्याला गुणिले 2.123 त्याला गुणिले 0.923 किती आलं बेटा 450.69 450.69 काय बेटा वॅट. ही कोणाची किंमत आली पॉवरची. बेटा पॉवरची किंमत किती आली 450.69 काय वॅटमध्ये 450.69 कशामध्ये बेटा वॅटमध्ये. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. बेटा. ओके विथ द नेक्स्ट सम पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा ते बघा कॉइल ऑफ रेजिस्टन्सची किंमत किती म्हणतोय 50 ओहम. त्याच्यानंतर इंडक्टन्सची किंमत किती आहे 0.1 हेनरी. त्याच्यानंतर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर नाही म्हटलंय पण 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर म्हणतो. म्हणजे जे डायरेक्टली कुठली किंमत आहे बेटा कॅपॅसिटरची किती आली 100 इंटू द 10 raised to power -6 फॅरेड. पुढे द कॉम्बिनेशन इज सप्लाइड विथ द व्होल्टेजची किंमत किती आहे 230 व्होल्ट. पुढे फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे बेटा 50 हर्ट्ज. पुढे सप्लाय कॅल्क्युलेट द व्होल्टेज अक्रॉस ईच एलिमेंट म्हणजे व्होल्टेज कुठले बेटा VRE, VLE आणि VC 3 एलिमेंट्स आहेत म्हणजे 3 व्होल्टेजेस आले. कुठले VRE काढायचं आहे त्याच्यानंतर VL काढायचं आहे आणि अजून एक काय काढायचं आहे VC पण काढायचं आहे. ओके व्होल्टेज अक्रॉस ईच एलिमेंट लिंक करायला बेटा
व्होल्टेज अक्रॉस इच एलिमेंट म्हणजेच काय व्ही आर व्ही एल आणि व्ही सी. पुढे काय म्हणतोय करंट थ्रू द सर्किट म्हणजे आय ची किंमत काढायची आहे. ओके पुढे अँड ड्रॉ द कम्प्लीट सॉरी करंट थ्रू द सर्किट पॉवर फॅक्टर पण विचारतोय, पॉवर फॅक्टर पण विचारतोय आणि अजून एक काय ड्रॉ द कम्प्लीट वेक्टर डायग्राम, वेक्टर डायग्राम पण काढायचा, वेक्टर डायग्राम पण काढायचा आहे. ओके एवढ्या गोष्टी. तर सगळ्यात पहिले मला व्ही आर साठी फॉर्म्युला काय आय इंटू द कॅपिटल आर. मग आय तर लागेल आय इज इक्वल टू किती फॉर्म्युला आपला व्ही अपॉन झेड. मग झेड लागेल, मग झेड साठी पहिले एक्सेल आणि एक्सी तर लागेलच बेटा राईट. म्हणजे पुन्हा फंडा तोच पहिले काय करणार आता एक्सेल. एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला कुठला आहे ओमेगा एल विच इज इक्वल टू 2 पाय एफ इंटू द एल विच इज इक्वल टू 2 पाय इंटू द एल. एफ ची किंमत 50 आणि एल किती बेटा 0.1. चलो एक्सेल ची किंमत भेटेल कॅल्क्युलेशन्स करा 2 पाय इंटू 50 2 पाय इंटू 50 इंटू 0.1 किती आलं बेटा 31.41. 31.41 काय इथे ओहम ही कुठली किंमत झाली एक्सेल ची. आता काय करणार एक्सी. एक्सी इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो 1 अपॉन ओमेगा सी विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2 पाय एफ इंटू द सी विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड ब्रॅकेटच्या आत म्हणजे 2 पाय इंटू द एफ ची किंमत 50 इंटू द कॅपॅसिटर. कॅपॅसिटर किती बेटा 100 इंटू 10 रेज टू पॉवर -6. ठीक आहे. मग आता एक्सी कॅल्क्युलेशन्स करा 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 50 इंटू 100 इंटू 10 रेज टू पॉवर -6 ब्रॅकेट कम्प्लीट 31.83. 31.83 काय लिहिले ओहम. ही कुठली किंमत झाली एक्सी ची. मग आता बघा बघा कुठली किंमत जास्त आहे एक्सी इज ग्रेटर दॅन एक्सेल. येस और नो बेटा. मग as xc is greater than xl, xc is greater than xl, therefore z is equal to फॉर्म्युला किती बेटा अंडर रूट ऑफ r चा स्क्वेअर प्लस इथे xc मायनस xl ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r ची किंमत 50 चा स्क्वेअर प्लस xc मायनस xl. xc 31.83 मायनस xl 31.41 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ 50 चा स्क्वेअर जसाच्या तसा प्लस आधी 31.83 मायनस 31.41 किती आलं बेटा 0.42. एकदम कमी आहे, एकदम कमी जवळजवळ निग्लिजिबल होते बेटा. ठीक आहे. पुन्हा मग झेड ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. हे टाकताना कशात टाकाल ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 50 चा स्क्वेअर प्लस 0.42 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा उत्तर किती येते बेटा जवळजवळ 50 येते. काय आलं 50 ओम. आता नीट ऑब्झर्व करा, नीट ऑब्झर्व करा आर ची किंमत आणि झेड ची किंमत कसं आहे बेटा सेम. असं एक गणित मागच्या वेळेस घेतलं होतं, असं एक गणित मागच्या वेळेस घेतलं होतं. जर आर इज इक्वल टू झेड आलं तर ऑटोमॅटिकली हे कुठलं असतं बेटा रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं गणित आहे. पुढचा माझा कन्सेप्ट तोच असेल. ठीक आहे. पुढचा माझा कन्सेप्ट तोच असेल. उद्या मी तो कन्सेप्ट घेईल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. हे मी बोललो होतो बेटा तुम्हाला. ठीक आहे. आठवत आहे मागचं सेशन होतं त्याच्या मागच्या सेशनमध्ये, मागच्या सेशनच्या मागच्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी त्याच्यामध्ये थोडंसं रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बद्दल बोललेलो आहे. ठीक आहे. मग झेड भेटला. मग आता आय काढायचा आहे. मग आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो व्ही अपॉन झेड. व्होल्टेजची किंमत किती आहे 230 त्याला डिवाइडेड बाय झेड. झेडची किंमत किती आहे 50. मग आयची किंमत भेटेल 230 भागिले 50. 230 भागिले 50 किती आलं बेटा 4.6. 4.6 काय आलं एम्पियर. कुणाची किंमत आली करंटची. मग आता पुढे मला काय काय करायला सांगतोय व्ही आर व्ही एल आणि व्ही सी. आता सगळं भेटतील बेटा राईट. पहिले व्ही आर ची किंमत व्ही आर इज इक्वल टू काय आय इंटू द कॅपिटल आर विच इज इक्वल टू 4.6 इंटू द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत किती आली 50. चलो व्ही आर ची किंमत 4.6 इंटू 50. 4.6 इंटू द 50 किती आलं बेटा 230 वोल्ट. ही कोणाची किंमत आली व्ही आर ची. पुढे व्ही एल इज इक्वल टू आय इंटू द एक्सेल विच इज इक्वल टू आय ची किंमत 4.6 इंटू द एक्सेल. एक्सेल ची किंमत 31.41. चलो व्ही एल ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 4.6 इंटू किती आहे 31.41 किती आलं 144.486 काय वोल्ट. ही कोणाची किंमत आली व्ही एल. पुढे काय करायचे व्ही सी. व्ही सी इज इक्वल टू किती आय इंटू द एक्सी विच इज इक्वल टू आय ची किंमत पुन्हा 4.6 इंटू द एक्सी. एक्सी 31.83. चलो व्ही सी ची किंमत पुन्हा 4.6 इंटू 31.83 किती आलं बेटा 146.41 काय पुन्हा वोल्ट. ही कुठली किंमत आली व्ही सी ची. व्ही एल भेटला
व्ही आर भेटला, व्ही सी भेटला, सगळे भेटले, आय ऑलरेडी भेटलेला आहे. आता काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती असतं बेटा, कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू सगळ्यांना माहिती किती असतं, आर अपॉन झेड. आर ची किंमत किती आहे, आर ची किंमत 50, झेड ची पण किंमत किती आहे 50 आहे. मग पॉवर फॅक्टरची किंमत किती बेटा 1. पॉवर फॅक्टर किती आला 1. पॉवर फॅक्टर किती आला 1. पॉवर फॅक्टर किती आला बेटा 1. म्हणजे जर नीट ऑब्झर्व केलं तर पॉवर फॅक्टर 1 आहे. म्हणजे हे माझं सर्किट ऍक्च्युली कुठलं झालं बेटा, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. मग इथे लिहित आहे ॲज आपण आपली थर्ड केस घेतली होती बेटा, आठवतीये RLC मधली थर्ड केस, जेव्हा XL इज इक्वल टू XC. जवळजवळ XL आणि XC जवळजवळ कसे आहेत बेटा, सेम, जवळजवळ सेम. ॲज असं लिहित आहे ॲज XL इज नियरली इक्वल टू द XC, therefore R is equal to Z and it is कुठलं सर्किट बेटा, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. and it is कुठलं सर्किट, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. जर हे प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर इकडच्या साईडला पण करंट, इकडच्या साईडलाच काय बेटा व्होल्टेज, राईट. मग करंटची किंमत किती आली तुमची 4.6 एम्पियर आणि व्होल्टेजची किंमत किती बेटा तुमची, व्होल्टेजची किंमत 230 व्होल्ट. प्युअर रेजिस्टिव्ह साठी असं जातं बेटा, आठवतोय, चलो कळालंय. पुन्हा IMP सम, पुन्हा एक IMP सम असेल बेटा. व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी गणित लिहून घ्यायचं आहे, व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी गणित लिहून घ्यायचं आहे. ओके, आता पुढचा सम तुम्हाला होमवर्कसाठी असेल. मी त्याच्याबद्दल काहीच हिंट देत नाही, त्याच्याबद्दल मी काहीच हिंट देत नाही बेटा, ठीक आहे. सगळ्यांनी होमवर्कसाठी घ्यायचं असेल, फाईन. ओके, तुम्हाला पुढे सम दिसून येईल बेटा. आता तुम्हाला पुढे सम दिसून येईल. ओके, सम दिसलं बेटा आता. ओके, हे चौथं गणित तुम्हाला काय साठी असेल बेटा, होमवर्कसाठी. इथे माझे ह्या टाईपचे सगळे गणित संपले. RLCचे खूप गणितं घेतले बेटा आपण, RLCचे खूप गणितं घेतले, प्रचंड प्रमाणात खूप जास्तीत जास्त गणितं घेतले बेटा, ठीक आहे. इथे माझा आता हा टॉपिक संपतोय, चॅप्टर नाही आहे बेटा, अजून रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बाकी आहे. हा लास्ट असेल, कदाचित माझा हा आठवडा लागून जाईल हा चॅप्टर कम्प्लीट करायला. या आठवड्यामध्ये माझा हा चॅप्टर सगळा संपलेला असेल बेटा, ठीक आहे. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.